हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथम उदीरयेत। नारायण मुनी नारदाक सांगता, शृणु नारदा वक्षेहं यदुक्तं दृढधन्वने वाल्मिकीना महाप्राज्ञ चरितं परमाद्भुतम. वाल्मिकीनं सांगील तसं लयचे कशी दृढधन्वराया काणी सांगला की तशीची हांव तुका सांगता ऐक म्हणटा. वाल्मिकी दृढधन्वराया सांगता की दृढधन्वन महाराज शृणुस्व वचनं मम. हे दृढधन्वा मेकेल उत्तर ऐक. सुपर्णः केशव आदेशात इहमाहाद विजेश्वरम. सुपर्ण म्हणरी गरुड. तो परमात्माल आदेशानं त्या ब्राह्मणाक सांगता काय. गरुड उवाच. गरुड सांगता काय सप्तजन्मसु ते पुत्र सुखम नास्तीति यद्वचः हरिणोक्तं द्विजश्रेष्ठ तत्तथैव तवाधुना तथापि स्वामीन आज्ञप्तः कृपया दद्मी ते सुतम. तो सांगतरस 7 जन्मांतोई तुका चरडुव नाची म्हणलेले एक विषयस परमात्मान सांगला ते बैबे जलारी मी गेले स्वामी तो परमात्म तो ताणे म्हाका आज्ञा केला तुका करूनस जरा एक चरडाक तू दी म्हूण. तशी हांव मिगेल अंशानं एक चरडू तुका जाता म्हूण सांगून सांगता. आनी सांगता काय तो हें चरडाल निमती तुक्कनी तुगेल धर्मपत्नी गौतमीक चरडू जावका म्हणलें आश परिपूर्ण जाता जाल्यार केलाव समयानंतर तुका त्या चरडाल निमती मस्त दुःख प्राप्त जाता. हे ब्राह्मणा तू परमात्माल वैरी मस्त भक्तशील दिकून धन्य तू सकाम जावन परमात्माला आराधन केलेली चरडू जावका म्हणून जाल्यार तुगेल भक्ती परमात्मा भारी प्रितीत जाला. मनशाले एक शरीर कसले म्हणून क्षणभंगूर म्हणटाची. जलबुद्भुवत पुंसाम शरीरम क्षणभंगुरम. एक उदका वयची फुग्गुशी मनशाल शरीर केदना आसता केदना ते नाश जावन वता म्हणना. तद आसाध्य हरे हे पाद धन्यश्चिंतयते रदी. पादम धन्य चिंतयते रदी. जाल्यार जन्म आयली नंतर मनांत निरंतर परमात्मालेक चिंतन सुका खंयचे वेळाक तो जीव सोण वता म्हणना. त्या वेळाक परमात्माल चिंतन ना नतला रे ताजे खातीर नित्य निरंतर परमात्माल चिंतन केल्यार खंयचेय वेळाक ते शरीर सोण वच्चो तो जीव जाल्यार त्या वेळार परमात्माले एक उडगासानच तो जीव चमकलो म्हूण जाता. तशी दुस्तर जावन आशिल्लें हे संवसार म्हणलें एक व्हड भवसागर म्हणटाचे ते दाणसान व्हरचे जाल्यार तारण करचे जाल्यार परमात्मा सोडल्यार विंगड कोणाले निमते जायना. तशें चावन आमी म्हणचे अंबिका ना निन्न ನಂಬಿದೆ जगदंबा रमण निन्न ನಂಬಿದೆ म्हणून. म्हळ्यार हे जगदंबेल बामण तो लक्ष्मीपती नारायणा तुका हांव नमगला तूं अंबिका. अंबिका म्हळ्यार हें भवसागर दाणसाचें अंबिका तूंची तशें हांव तुका नमगूनच देवा म्हाका तूं दुखून उत्तारण कोण सोडी म्हूण सांगून. तशी दुस्तर जावन आशिल्ली संवसार म्हणल्यार महाशरदी तांतूं दुखून भायर करका जाल्यार आमकां परमात्मू जेवका. तशें जावन परमात्माल करुणा कटाक्षानच तुका हांव एक पुत्र संतान दिला. तशें जावन मनान तूं सदां परमात्मालें चिंतन करी संतोशान तुका खंय संचार कोरका म्हूण दिसता थंय संचार करी. आनी संवसारान तूं आसून ना नतल्या बरी संवसार सुख भोग कोरका. म्हळ्यार पद्मपत्रम इवांबसी म्हणटाची कमलापत्र उदकांत वचून उदकाक लागून आसा नाके कमलापत्राक तशी आमी आसूं का म्हूण.
तशी वैनतेयाल निमती परमात्मानं त्या सुदैव ब्राह्मणाक पुत्र संतानाचे एक वर दिवन ते दंपती देवा पांय पूण पळीत पळिताची तो गुरडारूड जावन तागेर वैकुंठ लोका चमकलो म्हण वाल्मिकी महर्षी सांगताची. हांगा सुदेव ताका तागेल तपस्या काम्य करते जाल्यार मनाक कसल जाय आशिल्लें वर तें ताका मेळ्ळी पळय. भारी ताका खुशी जाल्ले. तागेले बायल गौतमी वटू घरा आयलो आनी संसार सुखांत बुडून गेल्लो तो. ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर गौतमी गर्भिणी जाल्ली. 10 म्हयनो म्हणटना गर्भ परिपूर्ण जावन तिका प्रसूतिकाल लाग गेलो. एक चांग पूर्ण गर्भो बभुवः प्रसूतिकाले संप्राप्ते सा सुतमुत्तमम. सूत म्हळ्यार तिणें एक बाळान जेवचें. सुतम उत्तमम सुतम. एक चांग एक चेल्ल्या चेरडाक ती प्रसव केलो तिणें. म्हणटना सुदैव ब्राह्मणाकय भारी संतोश जालो, म्हाका पुत्रू जाल्लो. मागीर तो तागेले ते एक सुतीक गितक सकट जातरी मंगळ स्नान कोरून तागेले इश्ट मित्र बंधू बांधव व्हड पंडीत ब्राह्मण हांकां पुराय आमंत्रण कोरून चेरडाक कोरका जाल्ले जातकर्म इत्यादी ताणें केले सुदैव ब्राह्मणान. मागीर सर्व जनाक विशेष दक्षिणांनी दिवन दान धर्म सकट जाले. मागीर शुभ मुहूर्तांत नामकरणय केला. सुपर्णान दिल्लेले म्हळ्यार गरुडान अंतकूर्णपूर्वक जावन दिलेले देखून गरुडाल सदृश जावन आशिल्ले देखून ताका शुकदेव म्हूण म्हणलेलें नांव दवरताव म्हूण सांगून शुकदेव म्हणलेलें नांव दवरलें ताणें. तो बदची अन्ना कन्या म्हाज्या जाल्यार तशी चंदायेरी ओडज तरस ताका ओडज तरी मुंजी उपनयन म्हणटाचे आमी त्या कोरून ताका गायत्री उपदेश केल्ले. सर्व संस्कार ताका मेळ्ळो की तो ब्रह्मचर्य व्रतांत आशिल्लो. भारीची चांग चरको तो ब्रह्म तेजस्व येयलो ताका. तसले तेजस्वी पूत शुकदेव गुरुकुलांत वेदाध्ययनय केलें ताणें. सद्बुद्धी आनंदयामास स्वगुरुम गुरुवत्सलः. तो तागेले तीक्ष्ण जावन आशिल्ले चाणाक्ष बुद्धीन. बुद्दंत म्हळ्यार बुद्दंत एक पंत सांगता जाल्यार शिकता. तसल चेडूं हांवें पळयल्यार गुरूंक संतोश बैबाय. आतां जाल्यार तशी कोण लायक शिकता तांकां पळयतना गुरूंक भारी संतोश जाता. होवय तशीची सक्रन निगद मात्रेण विद्याम सर्वम उपयमान. एक पंत सांगता जाल्यार सर्व विद्य तो करतलामलक करून घेता तशिल्कय. वाल्मिकी मुनी रायाला सांगताची एक दीस राया सुदेवाले घर कडेन एक देवल महर्षी म्हूण म्हणलेलें. भारी देवल म्हळ्यार पुरो जनाक गोतच न्हय. भारी तेजस्वी महर्षी आयलींची म्हूण वाल्मिकी सांगता. देवल असित आनी नारद 3 जन देवर्षियो म्हणटाचे. तशी देवल ऋषी थंय आयलींची तांणी अर्घ्य पाद्य दिवन ते देवल ऋषीक सत्कार केल्ले. परम तेजस्वी जावन आशिल्ले देवल ऋषी तांणी आसनांत बैसून आशिल्लीची पळयतात तांणी चरणे पतितम दृश्ट्वा कुमारम देवलो अब्रवीत. त्या वेळार तो चल्लो सुदैव ब्राह्मणाल चल्लो शुकदेव. तो येवन देवल ऋषीले चरण कमलार पांय पडली की ताणें. तेन्ना शुकदेवा पळोवन देवल ऋषी सांगताच की भो भो सुदेव धन्योसी तुष्टस्ते भगवान हरिही यतस्त्वं प्रपमान पुत्रम दुर्लभम सुंदरम वरम. हे सुदेवा तूं भारी भाग्यवंतू जावन परमात्मा तुगेले प्रसन्न जाला देखून कोणाकय दुर्लभ जावन आशिल्लें तसलें एक श्रेश्ठ पुत्ररत्न तुका मेळ्ळा पळय. हांव कितलेकी चेडूं हांव पळयला जाल्यार तुगेलो कुमारा म्हणके भारी विनीत बुद्धीचो बुद्दंतू वेदाध्ययन तत्पर जावन आशिल्ले चेरडाक हांव खंयी पळयनी. हे चेरडा हांग्यो एही पुत्र किमेतत्ते करे पश्यामी कौतुकम. तुगेले हातां आशिल्ले चिन्ना रेखा हांव पळयता हांग्यो सत पळयत खंय तो तागेले हात पळोवन ताका तो सांगता खंय हो तुगेले हस्तांत चामरयुगम कमलम यवसंयुतम. तुगेल्या हातांत उत्तम जावन आशिल्लें एक छत्र 2 चामर कमला फूल आनी गोपी चिन्ना सकट दिसता. भारी आश्चर्य. तुगेले 2 आजानुबाहू हस्ती सोंडिलाई इतले दीर्घ पुष्ट जावन आस. तुगेले 2 दोळेय भारी चंद विशालाक्ष कन्नाले ते आस आनी कांतियुक्त जावन आस. तुगेलें शरीर भारी चंद आस. तुगेले शरिरान नडू भाग म्हळ्यार कुर्ट म्हणटाचे आमी 3 रेखा आस
ते पुरे सांगून त्या चरडाक पळीत पळयता तो देवल ऋषी उत्कंठीत जत्ता आणि सुदेवाला सांगता, हे सुदेवा तुगेले हे चरडू सद्गुणा गणी म्हणता पळय तशी बारी छंदस तुंगबक गूढजत्रू कंबुकंठ स्निग्धकुंती समूर्जज तुंगभक्षा पृथुग्रीव समकरुणो वृषांसक सर्वलक्षण संपूर्ण पुत्रो भाग्य निर्माण तागे शरीराचे चांग लक्षण पुरेस म्हणणारी गळो शंकाचे त्रिबळी बरी केस गुंगुरू जाऊनस विशाल वक्षस्थळस विस्तार कंठस तागेल दोन्ही कानूय समान जावनस तशी हे पुरे सर्व लक्षण संपन्नता म्हणताची जाल्यार एक दोष म्हाका दिसता ताजे निमती हे पुरे तागेले तागेले लक्षण भाग्य सकड व्यर्थ दिसता म्हणून देवल ऋषी दुःखान एक उसरू सोडता की इत्युक्त्वा मौलिमाधुन्मन्मिनिः श्वस्याब्रुवन् मुनिः एक दीर्घ उसरू सोडून दुःखारी सांगताच काही तशी पूर्वमायुः परीक्षेत पश्चाल्लक्षणमादिशेत निरायुष्य कुमारस्य लक्षणे किं प्रयोजनम हांव सुरवेक आयुष्य पळोवंक आशिल्लें चरडालें मागीर लक्षण सांगता आशिल्लें हे चरडाक आयुष्य ना म्हणटना असल सतलक्षण असून कसं प्रयोजन तुगेली हे चल्लो 12 वर्सां रे उदकांत तूं बुड्डून मरण पावता जाल्यार तूं मस्त दुःख भोगूनच म्हणून म्हणटा तो खंयचे वेळाकच कसं इत्याक म्हळ्यार तूं लेक्षी खंयच्या वेळाकच कसं जेवका म्हणून देवाल मनान तसं त्या प्रजत्ताची जत्ता मरणोन्मुख जाली नंतर वखद दिल्यार लागतवे तशीची हें चरडाक मरण निश्चित म्हूण गेले नंतर आनी कसले करूं जायना म्हूण सांगून वाल्मिकी ऋषी ते द्रडधन्वरायाले सांगताच की द्रडधन्वराया देवल ऋषी सुदेव ब्राह्मणा लागी शुकदेवाले शुभाशुभ वृत्तांत सांगतना ताका अल्प आयुष्य म्हणून सांगले की तांकां एक पण भारी दुःख जालें मागीर जालची कसलेची आमच्यान राबोवचें जायना म्हणून तिका गौतमीन केन्नाय धैर्य तिका चड तिणें बामणालें सांगूस समाधान तशीच आतां ती तें सांगता पळय मुखार कसल जाता चांग की वायट की कसले विशयांत आमी मस्त दुःख भोगूनच भंय पावच्या न्हय इत्याक म्हळ्यार जावची पुरे चांगाकच म्हूण लेखूका कसल सकट जावका म्हूण आस ते जत्तेच जत म्हूण देवल ऋषीनी आतां सांगलां न्हय तशीची एक पंत आमगेले हाणें बरपांत कसं बरयला मागीर ते चुकोवच्या देवाच्यानय साध्य ना म्हणटाची किमना नो दुःखमापन्ना नलराम युधिष्ठिरा नला दुःख जैनमे रामचंद्रा दुःख जैनमे युधिष्ठिरा दुःख जैनमे बंधनम बलिराजोपी प्राप्तवान यादवाहा क्षयम बलिरायाक बंधन मेळ्ळिमे यादव जन त्यांनी क्षय म्हळ्यार यादव तांणी मारण घेवन नाश जैनींचे हिरण्याक्षो वधम घोरो व्रतोपी निधनम गता हिरण्याक्षू तो घोर मरण पावनी मे वृत्रोपी निधनम गता वृत्रासुराक तितली शूर जावन आशिल्ली वृत्रासुरा मारू जैनी मे तशीच कार्तवीर्यम शिरच्छेदम रावणोपी तताप्तवान कार्तवीर्या वीर्याले शिरच्छेद करणे परशुरामान लंकाधिपती दशकंठाल गती कसं जालें 10 माते रामान कातरले म्हणटन रामचंद्र तशीची पितृवाक्य पालन करचे खातीर राज्य सोण वनवासा आयलो वनवासा येवन कसं जालें थंय ताका जानक्या हा प्राप्तवान मुने जानक्या हा विरहम प्राप्तवान मुने जानकील वियोगाचे दुःख भोगनिवे परीक्षितपी राजर्षी ब्राह्मणान मृत्युमाप्तवान परीक्षित रायू एक कुमाराले शापान तक्षकान चब्बून मृत जैनिमे तशी एवं ये भाविनो भावा भवंती व मुनीश्वर कसा सकट जावका म्हणून पळय ते जत्ताची जत्ता तश जावन ती बामणां सांगता उत्तिष्ठ हे नाथ हरिंभज सनातनम परमात्माले एक नामस्मरण सोणुका उट्टा शरण्यम सर्वजीवानां निर्वाणपददायकम कोण ताका शरण येता तांकां पुराय जनाक तो निर्वाणपददायकम तो मोक्ष दिता तशी त्या कोळ न्हू ते लेखून तूं देवाल नामस्मरण सदा सर्व काळ करी म्हूण सांगून बायल्यान सांगिल्लें उत्तर आयकतना सुदेव शर्माक ಸ್ವಲ್ಪ ताका तो जागृत स्थिती आयलो मागीर मनान तुजी परमात्माल चरण कमल सदा स्मरण करून मुखार सून केदन की पूत मरता ताजेर म्हाका दुःख जाता म्हणलेले विशय आत्ता ताण मना दुखून सोडले हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम महात्मेचे नारायण नारद संवादाचे द्रडधन्व उपाख्यानाचे सुदेव प्रतिबोध म्हणलेले 16 अध्यायू जालो
आत्ता आम्ही 17 अध्यायू पळूया. नारदू नारायणाला निमगिता आणि कसलजल्ले मक त्या सांगका नारायण ऋषी सांगता स्वकीय चरितं श्रुत्वा प्राक्तनं चकितान्नं राजानं पुनरेमाह वाल्मिकी श्रवणोत्सुकम. वाल्मिकी महारायला द्रडदन रायो तागेले चरित्र निमगित रस ते ऐकून ताक भारी संतोष जल्ले रडदन मरायक आणि मुखार कसले म्हणू तक्का कसं जल्ले ते मुगील पुढली जन्मा वृत्तांत आणि मुखार कसं जल्ले म्हणून तो वाल्मिकी ऋषीला निमगिता. तदन वाल्मिकी ऋषी सांगता हे राया द्रडदन्वा सुदेव शर्म जाऊन तू असताना तुगेल पाहिल्यान सांगेल समाधाना उत्तर पुरे तो सुदेव शर्म ऐकलं आणि परमात्मा एकाग्र चित्तान ध्यान करू शुरू केलं ताणे. बारी दुःखित तो कंची जावका की त्या प्रज्यात म्हणाल खंडितची म्हणून मनांत विचार केला ताणे. जलरी फलपुष्पनी हाडका देवाले आराधन कोरका त्या सोडून नवे म्हणून म्हणल वना चमकाला. तशीची प्रती दिसू यांची काम जलता गेले. परमात्माले सेबेक जायशिले फूल समिदा सकड हाडचे परमात्माला पूज करचे अशी कोण कोरनो मस्त काळ जल्ले. एक दिवस सुदेव ब्राह्मण नित्या मणकेची परमात्माले एक चरण कमलच मनांतो स्मरण करताची तक्का यज्ञ जायशेल समिदे दर्बे फल पुष्प या पुरे हाडचे कधी रन्ना चमकलतो. समित्कुश फलाद्यर्थम कदाचित काननम ययव सुदेवो मनसा ध्यायेत हरे हे पाद सरोरुहम. मनांतू परमात्मालेची नामस्मरण करतरस तस्मिन्नेव दिने गच्छद वापीम सूनुः सुरद्वृतः. त्या वेळाक शुकदेवू तागेले पुराय दोस्ती चालवಟ್ಟು खेळची कतीर एक सरोवर आले चमकलो. तागेल प्रये चालवಟ್ಟು तो खेळतरस उदकांत बुडला. उदकांत उड्डून प्रविश्य वापीम चिक्रीडे वयस्ये सहवारिणी उदका भितर जलक्रीडे एकला वैर एकला उदा उड्डून खेळतरसच. तशी खेळतरसतना चेडवांक ते वैशाखा वेळनं बारी संतोषू ते सरोवरांत नंतरसची जलम क्रीडा मुहू कुर्वन ग्रीष्मे मोदम उपाय बारी संतोषार खेळतरसची पूरे चेडवई तईची उदकांत खेळतरसची. त्या वेळाक ಕೆಲವು ಜನ मस्त गुंडी उदकांत शुकदेवा बुड्डोनू काडचे तशी एक नमने खेळ जतर आसतांगेले. त्या वेळाक शुकदेवा मात्र भंय जाल्ले तो तागेले चेडवाले गुंपा दुखून चुक्कोन घेवक म्हूण मस्त प्रयत्न करता. जाल्यार विधिनानोदितस्तत्र नियम्य श्वासमात्मनः ताका प्रारब्ध कर्म म्हळेलच न्हय विधी चोदीत जाला तो म्हळ्यार विधीन सांगेल तशी ऐकूंक जाला न्हय. तो लेखतकय ह्या मटा म्हाका बादिता न्हय हांकां चुक्कोन घेवका म्हूण सांगून तो कसं करता नियम्य श्वासमात्मनः तागेले श्वास निरोध करून पंदावत्ता उदकांत ममज्जाघादतो योसव पंदा चमकल वंचयन आत्मन सकीन मिगेले पुरे सखी म्हळ्यार फ्रेंड्सांक स्नेहितांक चुकोवन घेवका म्हूण सांगून तांकां कळना नशी तो वचुका मागीर त्या कडच्यान भायर येवका म्हूण सांगून बुडलो तो उदकांत गुंडीन तूं चमकला ताका वयर येवचें जायन. वयर येवचें जायना नशी निशक्त जल तो पाप कोमटेल ताका शरीर ते सरोवरांत गेल्लो चितो बुड्डून. सरोवरांत पंदा चमकल शुकदेव कितले वेळ जाल्यार उदकांत वयर येना तेल पळोवन पुराय तागेले दोस्तीच्यांक भंय जाल्ले. तांणी पुरे उड्डून भायर उड्डून अयो 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 कसं जाल्लें म्हूण सांगून धांवता तांणी एकले एक कडेन धांवन वचून सरोवरांत शुकदेव पडलेलो वैरेनी म्हूण म्हणलेले विशय गौतमीले सांगले. तिका दुःखान कसं जाल्लें म्हूण गोतना श्रुत्वा भूमौ पपात आशु गौतमी पुत्रवात्सल्यान भुंयचेर पडली की एतस्मिन्नेव समये वनात विप्र समाययो. तवई सुदेव ब्राह्मणूय वनात दुखून आयलो. थंय ऐकल कुडले ताका कळ्ळें चेल्लो उदका पळोवन गेला म्हूण. निशम्य पुत्रमरणम यष्टीव नृपतद्भुवी तत उत्थाय तौ विप्रदंपती वापिकाम गतौ. चेडवान सांगिल्लें ऐकून तांणी ते सरोवराले चमकलीची. थंय पळयतना थंय चेरडाल शरीर वयर येयला. ते चेरडाल शरीर काडलें. तो सुदेव ते चेरडाल शरीर तागेले जांगे वयर दवरून घेवन तागेले तोंडाक तवळी उम्म दिता आनी पोटोन धरता ते शव
ते पार्थिव शरीर आणि गदगदीत स्वरान दुःखान हे चेरडा हांव इतलें पटोवन धरलें, इतली मोग केली तुका, तूंय त्या उरलें आमगेल्या केन्नाय तूं उरलोत न्हय म्हगेलें दुख्ख निवारण करची तूं येत न्हय हांव इतली दुख्ख भोगतरस इत्याक मान ना म्हण उरलयना इत्याक उठायना इत्याक तूं उठ्ठा उठ्ठा तूं केन्नाय आमकां विनीत जावन आसतशिलो आनंदी अम्मा म्हळ्यार तुगेले जिवाचें आशिल्लें आमगेले पांयजे रडितशिलो सेव करतशिलो आतांय करी मात्र न्ही पळय तुगेले पुराय दोस्तीच्या इल्ल्यांची तुगेले अध्ययना वेळ जालो यो वचा म्हण आपोवचे आयले उठा 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 इतले वेळ न्हिदोच्या नजे न्हय तुका तुगेले गुरुजन ह्या पवित्र सची वेदाध्ययन करच्या वेळ जालो म्हूण सांगून उठा उठा तुका एकल्याक सोडून हांव कशी घरा वचचें एक पंत ताका विसरल्या बरें जाता एक पंत ताका पूत गेला म्हूण उडगास येयल्या बरें जाता ओटू तो कसो करता कसो उलयता म्हण ताका गोता एक पंत म्हणटा उठ्ठा शिकू वचूं का म्हण एक पंत म्हणटा तुका हांगा सोडून हांव घरा कशें वचचें म्हाका मनांत घरांत वचून कसो करचें आसा तूं नातिल घरांत हांव कशें रावचें तो सांगता तसो शुन्यारण्यम विवाद्य तद्रते सदनम मम तूं नातिलें घर आमकां शुन्य अरण्यशी तो सांगता मनेपि नैव गच्छामि गमने किं प्रयोजनम हांव आनी रान्नाकय वचना वचून कसो करचें थंय वचून फलमूलप्रियस्त्वं चेतन्नोत्तिष्ठति ममाग्रत तुका प्रितीचें म्हूण सांगून थंय दुखून पुराय फल पुष्प फूल सकट हाडचें आशिल्लें हांवें कंदमूल सकट हाडचें आशिल्लें आतां हांगा हाडल्यार कोण आसा खातले तशें हांव रान्नाकय वचना कसलें घेवनूय येना म्हूण म्हणटा आनी हे देवा हांवें येद दवरतय न मया आचरितम गर्ह्यम ब्रह्महत्यापि नो कृता हांव गर्ह्यम म्हळ्यार कसलें वायट काम हांव करनी ब्रह्महत्याय करनी केन कर्म विपाकेन पुत्रो मे इदनम गता खंयची कर्मा निमती मिगेल चेडूं अशी मृत जाल्लें म्हूण सांगून दुख्ख भोगतर आसतना आनी ब्रह्मदेवा लागीं सांगता खंय तो मिगेलें चेडूं म्हाका दोळशी आशिल्लें मिगेल हे प्रायरी मिगेल चेडूाक कसलें व्हेल्ली तुवें तुका कसो फल मेळ्ळें ताजे निमती आमगेल्या कांय मस्त धन संपत म्हूण आसवें आमकां धनची आमगेलें पूत आशिल्लें न्हय त्या पुत्ताक तूं मोरूक तुका लज्जी जायनी न्हय तुका पुरो जनाल वयर दय असके परमात्मा आतां कसलें मिगेल वयरी निर्दय जावन आसा तूं कसलें अशी केला तूं म्हूण सांगून तो रडता कोण सुदैव ब्राह्मण हें मिगेल प्रारब्ध वे कसो जाल्ली हे म्हूण सांगून आनी मिगेल पूत जिवंत जावन म्हाका पळोवच्याक मेळना वे केदन चेडा तुका पळोवचें केदन तुगेलें उलोवचें केदन खेळचें तुगेलें की उठ्ठा 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 सांगता तशी मागीर सांगता खंय तो पर्जन्य स्रवते वारी सुते धान्यम वसुंधरा गिरयो रत्नजातानी मुक्ता सारं पयोनिधीः पावसू उदा दितकय भूंय तूं धान्य जातकय गिरीपर्वतांतू रत्न सकट मेळटा समुद्र चांग रितीचे मोतयो पळय दिता जाल्यारी न तं देशं प्रपश्यामि यत्र पुत्रं रतं लभ्येत पुराय वय जाल्यार पुत्ताक फटोवन धरतना मेळची सूख आसा पळय तें केन्नाय मेळना यद गात्रम तं समालिंग रद्गतम तापमुत्सृजेत ताका फटोवन धरली म्हूण जाल्यार आमगेल्या मनांतलो दुख्ख पुराय नाश जाता हे चेडा उठ्ठा एक पंत उठान आमगेल्या उरलें तुगेले चंद उतरान आमकां संतोश करी उठ्ठा तुगेले आम्म पळय रडतरस उठा उठ्ठा उरलय म्हूण सांगून तो सुदैव ब्राह्मण ते तागेले पांयार आशिल्ले चेडवाले पार्थिव शरिरा येद्राक रडता केन्नाय अन्ना अम्माले आज्ञा नाशी भायर वचनाशिल्लो चेल्लो आजी आमकां सांगना नाशी तूं उदका खेळूक कसले चमकलोलो म्हूण सांगून तेवय तो सांगतरस मागीर सांगता की आतां दीर्घ प्रयाणाकय चमकल तूं आमकां सांगनाशी हें समवें तुका वेदाध्ययन करतना तूं सांगचें आशिल्लें तें वेद चंद करून आनी हांव कोण सांगिल्लें आयकुचें म्हूण न्ही तो सुमार रडता आनी सांगता अयोध्यापती जावन आशिल्लो दशरथ महाराजू धन्य इत्याक म्हळ्यार रामचंद्र अरण्या चमकल पळय तत्क्षण दशरथ महाराज निधन जालो की हांव पळय तूं चमकला जाल्यार हांव आनी कित वांचून आसा म्हाका धिक्कार असो म्हूण सांगता आनी ताका परमात्माक यदुनाथा रुक्मिणी वल्लभा मुरारे दीनबंधो दयासागरा अशी तो नाना रिती स्तोत्र करता गोविंद गोविंद विष्णू यदुनाथ नाथ श्री रुक्मिणी प्राणपती मुरारे दीनानुकंपिन भगवन् दयालो मां पायी पुत्रानलतापतप्तं देवादिदेवाखिल लोकनाथ गोपेश गोपीश गोपाल रतांगपाणे
कलिन्दकन्या विषदोषहारीन् मां पाहि पुत्रानलतात्पतप्तम वैकुण्ठविष्णोन्नकासुरारे चराचराधारा भवाब्धिपोत ब्रह्मादिदेवानतपादपीठ मां पाहि पुत्रानलतापतप्तम. हे अयोध्यापती जावनशील दशरथ महाराजा, तूची सर्वश्रेष्ठ हो म्हणून सांगता. आणि रामचंद्रानं अरण्याच्या नंतरची पुत्रविरहानं दशरथो प्राण सोडले जलारी आव मिಗೆಲೆ ಪೂತು ಅಶಿ यांची रितीरी गेलो की जलारी आ वांचू नसतं म्हाका धिक्कार असो म्हूण सांगता. आनी गोविंदा युधनाथा रुक्मिणी वल्लभ मुरारे अशी परमात्माक पांय पडता. ये देवादिदेव अखिल लोकनाथ गोपाल गोपीश्वर तांगपाणे सांगत तो वैकुंठाधिपती परमात्मा नरकासुर भंजना चराचर प्रपंचाक आधारभूत जावनशील परमात्मा हे भवसागर दाणसूचे एक अंबीक तू जावन भवसागर म्हणलेले एक दोणीर बैसून आमकां संसार म्हणलेले एक दोणीर बैसून भवसागर दाण सात तसलो परमात्मा ब्रह्मादी देवते निमती सकल चराचर जीव अल निमती ಸ್ತುತಿ करचित नारायण पुत्र विरहाग्नीन आम्ही दुःखित जतरसची. आमगेले प्रारब्धाक अनुसार जावन असल दुःख मेळ्ळा जाल्यार आमच्या दुःखा दुखून पार करी. षटो मदन्यो भविता न कोपी यो देवकी सूनु वचो विलंघ्य पुत्रे दुराशां कृतवान अभाग्यो लभेत को दृष्ट विनष्ट वस्तू. मिगेल तसल मूर्ख कोणेय नाची त्या म्हणरी म्हाका परमात्म देवकी पुत्र परमात्मूची मेळ्ळेलो आसतना तागेलें उत्तर आयकून म्हाका पुत्राकांक्षा जावं का म्हूण सांगून हांव मागिल्ल न्हय देवा लागीं म्हाका हांव मंदभाग्य जाल्लेलें देखून विंगड कोणेय दोळेदरा नाश देवची वस्तू निमगितावा हांव निमगिल्ल न्हय म्हूण सांगून नाना रितीर दुःख करता. हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्ये नारायण नारद संवादांतले दृढधन्व उपाख्यानांतू सुदेव विलाप म्हणलेले 17 अध्याय जाल्लींची सांगिल्ले सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.